मुंबईची तुंबई आणि बीएमसीचे पावसाळ्यापूर्वीचे दावे हे समीकरण मुंबईकरांसाठी काही नवीन नाही। दरवर्षी कोट्यवधी रुपये नाल्यांच्या सफाईवर खर्च केले जातात, दरवर्षी मोठमोठे दावे केले जातात आणि दरवर्षी पहिल्याच पावसात मुंबईकरांचे हाल देखील होतात। परंतु यावेळीची परिस्थिती काही वेगळी आहे। यावेळी मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 25 ते 30 वर्षांनंतर सत्ता बदल पाहायला मिळालाय। 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने पहिल्यांदाच बीएमसीवर आपला झेंडा फडकवलाय। नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर भाजपने मोठा विश्वास दाखवला। आयुक्त अश्विनी भिडे यांनी तर पावसाळ्यापूर्वी छाती ठोकपणे सांगितलं होतं की यावेळी मुंबई तुंबणार नाही, पाण्याचा निचरा करण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत। परंतु पहिल्याच पावसाने या सगळ्या दाव्यांची हवा काढून घेतली। मुंबई तर तुंबलीच, परंतु एका अशा घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं ज्याने बीएमसीच्या कारभाराची अब्रू अगदी चव्हाट्यावर आणली। स्वतः महापौर रितू तावडे यांच्या समोरच कामांची पाहणी करत असताना बीएमसीचेच एक अधिकारी उघड्या गटारात कोसळले। हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। आज यावर चर्चा करूया। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। यावेळचा उन्हाळा मुंबईकरांसाठी सुसह्य असा नव्हता। मार्च महिन्यापासून सुरू झालेली जीवाची कहाली जून उजाडला तरी संपली नव्हती। साधारणपणे 7 ते 10 जूनच्या दरम्यान मुंबईत मान्सूनचे आगमन होते। हा आजवरचा इतिहास आहे। परंतु यावेळेस जागतिक हवामान बदलामुळे आणि सुपर एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून तब्बल 3 आठवडे लांबणीवर गेला। मार्च, एप्रिल, मे आणि जूनचा अर्धा अधिक महिना मुंबईकर प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते। मुंबईत तापमान आणि ह्युमिडिटी इतकी वाढली होती की लोक अक्षरशः पावसासाठी प्रार्थना करू लागले होते। केवळ जंगलातील चातक पक्षीच नाही तर मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करणारा, चाळीत राहणारा आणि अगदी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा प्रत्येक मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होता। अखेर जूनच्या शेवटाच्या आठवड्यात मान्सूनने मुंबईत धमाकेदार हजेरी लावली। काळे कुट्ट ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। हवेत गारवा पसरला। मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला। सोशल मीडियावर पावसाचे स्टेटस आणि रील्सचा पूर आला। परंतु मुंबईकरांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण पावसाच्या आनंदासोबतच मुंबईकरांच्या पाचवीला पोजलेलं संकटही दारात उभं होतं आणि ते संकट म्हणजे जलमय मुंबई। हा पाऊस मुंबईसाठी एका वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर आला होता। 2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती। 5 वर्षांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला। त्यानंतर प्रशासकीय राजवट आणि विविध राजकीय घडामोडींमुळे निवडणुका रखडल्या होत्या। अखेर तब्बल 4 वर्षांनी बीएमसीच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुका ऐतिहासिक ठरल्या, कारण गेली अनेक वर्षे असलेल्या एकाधिकारशाहीला मोडीत काढत भाजपने पहिल्यांदाच बीएमसीवर आपला झेंडा फडकवला। सत्ता बदलानंतर मुंबईकरांच्या अपेक्षा गगनाला भिडल्या होत्या। भाजपच्या रितू तावडे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली, तर राज्याला आपल्या प्रशासकीय कौशल्याची ओळख करून देणाऱ्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्याकडे बीएमसीच्या आयुक्त पदाची आणि प्रशासनाची सूत्र सोपवण्यात आली। पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला होता। त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही मुंबईतील सर्व प्रमुख नाले, मिठी नदी आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन्स हे 100% सफाई केली आहे। जिथे पाणी साचते तिथे हाय पॉवर पंप बसवले आहेत। या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही आणि जरी पाणी साचलं तरी त्याचा काही मिनिटातच योग्य निचरा होईल। महापौर रितू तावडे यांनीही पालिकेच्या सज्जतेचं कौतुक केलं होतं। हा नवा आत्मविश्वास पाहून मुंबईकरांना वाटलं होतं की चला, यावर्षी तरी लोकल ट्रेन बंद पडणार नाही, ऑफिसला जाताना गुडघाभर पाण्यातून जावे लागणार नाही। परंतु पहिल्याच पावसाने या आत्मविश्वासाचे जे धिंडवडे काढले ते पाहून प्रशासन तोंडघशी पडलं। जूनच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा पहिला मोठा पाऊस आला, म्हणजे काल, तेव्हा अवघ्या काही तासातच मुंबईचे नेहमीचे सखल भाग पाण्याखाली गेले। हिंदमाता, किंग सर्कल, सायन, कुर्ला, अंधेरी सबवे आणि विलेपार्ले या भागांमध्ये नेहमीप्रमाणेच पाणी साचलं। गाड्या पाण्याखाली गेल्या, वाहतूक कोंडी झाली आणि लोकल सेवेचा काल वेग मंदावलेला होता। परंतु या सगळ्यामध्ये सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे उघडी मॅनहोल्स। मुंबईत उघड्या मॅनहोल्समुळे दरवर्षी निष्पाप नागरिकांचा बळी जातो।
2017च्या पावसात डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेला मृत्यू मुंबई कधीच विसरू शकत नाही. उच्च न्यायालयाने बीएमसीला वारंवार फटकारलं आहे की एकाही मॅनहोलचे झाकण उघडे राहता कामा नये, त्यावर प्रोटेक्टिव्ह ग्रिल्स बसवा. परंतु पहिल्याच दिवशी मुंबईच्या अनेक भागात मॅनहोल्सची झाकणं उघडी असल्याचं किंवा वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाणी साचल्यामुळे रस्ता कुठे आहे आणि मॅनहोल कुठे आहे हेच ओळखणं कठीण झालं होतं. हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चालला होता. या ढिसाळ कारभाराच्या तक्रारी जेव्हा सोशल मीडियावर आणि टीव्ही चॅनल्सवर येऊ लागल्या तेव्हा नवनिर्वाचित महापौर रितू तावडे ॲक्शन मोडमध्ये आल्या. त्या स्वतः महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन पाणी साचलेल्या भागांची आणि नाल्यांची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. मीडियाचे कॅमेरे त्यांच्या सोबत होतेच. महापौर आल्यामुळे महापालिकेचे अधिकारीही पुढे पुढे करत होते. पाहणीचा हा दौरा सुरू असतानाच एका भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या एक मॅनहोल हे पूर्णपणे उघडे होते. पावसाच्या पाण्यामुळे तिथे रस्ता आणि गटारातला फरक समजत नव्हता. महापौर रितू तावडे तिथे उभ्या राहून अधिकाऱ्यांना काही सूचना देत होत्या. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांचे बाईट्स घेत होते. महापौरांच्या शेजारी उभे असलेले बीएमसीचेच एक अधिकारी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे थेट त्या उघड्या आणि दुथडी भरून वाहणाऱ्या गटारात कोसळले. ज्या बीएमसीवर मुंबईला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे त्याच बीएमसीचे अधिकारी स्वतःच्याच विभागाच्या निष्काळजीपणाचे बळी ठरले. तो अधिकारी गटारात पडताच एकच गोंधळ उडला. अरे अरे पडले पडले, काढा त्यांना, असा एकच आरडाओरडा सुरू झाला. तिथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवली. त्यांनी तात्काळ पुढे होऊन त्या अधिकाऱ्याला स्वतःचा हात दिला आणि त्यांना गटाराबाहेर खेचले. त्या अधिकाऱ्याचे प्राण वाचले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे कैद झाला. महापौरांच्या समोरच घडलेल्या या घटनेने मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. जर महापालिकेचे अधिकारी स्वतः सुरक्षित राहू शकत नाहीत तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात बीएमसीच्या ढिसाळ कारभाराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधारी भाजप आणि आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांचं म्हणणं आहे की 4 वर्ष निवडणुका लांबून तुम्ही सत्ता मिळवली, कोट्यवधी रुपयांच्या सफाईचे दावे केले, मग पहिल्याच पावसात ही अवस्था का? अधिकाऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या या कारभाराची जबाबदारी कोण घेणार? सामान्य मुंबईकर आता विचारत आहेत की आम्ही दरवर्षी प्रामाणिकपणे टॅक्स भरतो, मालमत्ता कर, रस्ते कर, पाणी कर, सर्व काही देऊनही आम्हाला पहिल्याच पावसात हेच मरण यातना देणारे चित्र का पाहावे लागते? अश्विनी भिडे यांनी दाखवलेला तो आत्मविश्वास पहिल्याच पावसात कुठे निघून गेला? महापौर रितू तावडे यांच्या समोर घडलेली ही घटना केवळ एक अपघात नाही, तर तो बीएमसीच्या यंत्रणेला लागलेली कीड दाखवणारा एक आरसाच आहे. त्या अधिकाऱ्याचे प्राण तर वाचले, परंतु तिथे जर एखादा लहान मुलगा असता किंवा एखादा सामान्य रस्त्यावरून फुटपाथवरून चालणारा व्यक्ती असता तर आज कदाचित मुंबईत आणखी एका निष्पाप जीवाचा बळी गेला असता. आता या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मात्र देण्यात आले आहेत असं समजतंय. सुपर एल निनोमुळे लांबलेला पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो प्रशासनाला सज्जतेसाठी अधिकचा वेळ देऊन जातो, परंतु बीएमसीने या मिळालेल्या वेळेचा उपयोग मात्र केलेला नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होतं. आता महापौर आणि आयुक्त यावर काय ठोस कारवाई करतात? मुंबईतील उघडी मॅनहोल्स आणि गटारे कधी बंद होणार, की दरवर्षीप्रमाणे यंदाचाही पावसाळा अशाच अपघातांच्या सावटाखाली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.